कित्येक वेळेला आई वडील असं बोलताना आपण ऐकलेलंच आहे की अशी जनपत माझ्याच नशिबात होती. कोणते आई वडील म्हणतात, काय पाप केलं काय माहिती मी की देवाने मला अशी लेकरं दिली. आणि कित्येक जण म्हणतात, लोकांच्या घरातले लेकरं पाहिले तर नवल वाटतं आणि आपले लेकरं पहा. आणि काही असेही म्हणतात की कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळते मला की देवाने मला असे लेकरं दिले. हे वरील जे सर्व वाक्य मी बोललेली आहे असं जर तुमच्याही घरात होत असेल आणि तुमच्याही जवळच्या व्यक्तींचं असं जर तुमच्या कानावर ऐकायला येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी स्वाती सोनोने आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या लहान मुलांच्या. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विषय आपल्या मुलांचा, की आपली मुलं चुकतात की आपणच चुकतो. चला तर ऐकूया. मुलं आपली कधीच नाही चुकत, आपणच चुकतो. पण याचा स्वीकार करायला आपलं मन तयारच नसतं. आणि घरातल्या मोठ्याने एखाद्याने म्हटलंही आपल्याला की बाई तुझंच चुकतंय, किंवा आपल्या मनानेही आपल्याला सांगितलं की आपलं चुकतंय, तरी पण आपण आपल्याच मनाची समजूत काढतो की नाही मीच बरोबर आहे, माझं कुठंच चुकत नाही. एक आई म्हणून मी तर सगळंच करते, मग याची जाणीव माझ्या मुलांना नको का, असं आपण आपल्याच मनाला समजावतो. पण दुसऱ्यांची लेकरं बघावं तर नवल वाटतं. पण दुसऱ्यांच्या लेकरांना तुम्ही तुमच्या लेकरा एवढं जपता का, किंवा दुसऱ्यांच्या लेकरांना तुम्ही तेवढं समजून घेऊ शकता का. जसं वरवर दिसतं तसं काहीच नसतं. आपली मुलगी असो की मुलगा असो आपल्याला समजून घेत नाही असं आपल्याला वाटतं. पण आपल्याला समजून घेण्या इतपत आपली मुलं मोठी झालेली नाही आहे हेच आपल्याला कळत नाही, किंवा आपण त्यांच्याकडून भावनेच्या भरात अपेक्षा ठेवतो. पण पोरांना हे नाही कळत, हेच आपल्याला समजत नाही. जर तुम्ही रागाच्या भरात काहीही बोलून देत असाल ना आपल्या मुलांना, तर तुम्ही मुलांच्या नजरेत कमी होत आहात. हे मी 2 उदाहरण देऊन पटवून देऊ शकते. आपण आपल्या पोरांना रोज रोज त्या शिव्या किंवा तेच ते बोलतो, त्यामुळे कधी कधी आपलीच किंमत कमी होते असं वाटून जातो. मी माझे 2 आवाज काढते, तुम्हीच बघा, अर्थ एकच आहे, पण फक्त आपल्या बोलण्याच्या चढ उतारानेही मुलांवर फरक पडतो. पण तो कसा? कारण कधी कधी मुलं आपल्याला एवढा त्रास देतात की आपल्याला नको, म्हणजे तो त्रास नकोसा वाटतो. मुलं तर आपलीच आहेत, पण तो आपल्याला त्रास मुलांचा अनावर होतो. रोज रोज तेच ते, मग मुलं त्रास तरी कोणता देतात? तर आपला मुलगा असो की मुलगी असो, वारंवार सांगूनही ऐकत नाहीत. सगळ्यात मोठा आपला प्रश्न असतो की अभ्यास करत नाहीत, आणि तेही स्वतःहून अभ्यास करत नाहीत. ठीक आहे, मोबाईल बघतात, टी व्ही दिवसभर बघतात, अभ्यास करत नाहीत, बाहेरून रोज रोज भांडण करून येतात, शाळेतून रोज कंप्लेंट येतात, घरात बाहेर मोठ्या व्यक्तींशी तोंडोतोंडी येतात, शिव्या देतात छोट्या मोठ्या मुलांना. अशा वरच्या अनेक कारणावरून आपल्या सगळ्यांची चिडचिड झालेली असते आणि आपण त्रासलेलो असतो. मग काय तर रोजच आपल्या घरात रोज भांडणं असतात. आपल्या घरात जर 2 किंवा 3 मुलं असतील ते आपापसातच भांडतात. जसं वाटतं की भाऊ बहीण नसून वैरी आहेत एकमेकांचे. आणि ही घराघरातली गोष्ट आहे, पण याच्यावर आपण कधीच असं शांततेत बसून विचार करत नाही. मग आपण आपल्या मुलांना रागाच्या भरात बोलून देतो. तर काय बोलतो? तर असे तर वाक्य तुम्ही बोलत नाही ना, जसं देवा काय पाप केलं काय माहीत, असे लेकरं दिले देवानं, उठ उठ कुत्र्या इथून, नालाय का, थोडी तरी जाणीव नाही, थोडी तरी जाणीव आहे का मायबापाची, अरे लाज वाटू दे, का का करतोस तू असा, का करतेस तू अशी सगळं, अरे असं सगळं भेटते ना तुम्हाला, म्हणून माज आलाय, भीक मागाची वेळ येईल ना तेव्हा समजेल भिकारी कुठले, उठा इथून. अशा संतापात आपण खूप खराब वाईट शब्दात बोलतो आपल्या मुलांना. या शब्दात त्यांच्या वडिलांचाही उद्धार करून टाकतो. की आपण पोरांची तर लायकी काढतोच, पण त्यांच्या बापाचीही लायकी काढतो, कारण तेवढा मनस्ताप आणि रागच आलेला असतो ना. तर ते असं मीच आहे ते सगळं सांभाळत आहे, आजपर्यंत बापानं तर किंमत माझी ठेवलीच नाही, आज लेकरं असे निघाले, लेकरही किंमत ठेवत नाही, जगून काही उपयोग नाही कुत्र्यांनो, लाजा वाटू द्या. आणि शेवटी आई म्हणून आपण तर आईपणाचा एक कळस गाठतो, ते असं बोलून की मी मेल्यावर आईची किंमत समजेल, मी जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत तुम्हाला माझी किंमत नाही कळणार, अरे मला मरू द्या, कुत्रही विचारणार नाही तुम्हाला.
इतकं आपलं बोलणं झालं मुलांशी की मग आपला राग शांत होतो. अशाच रागात आपण कित्येक वेळा मारण्याच्याही गोष्टी करतो आणि जे नको बोलायला तेही बोलून देतो. कित्येक वेळेला आपण मुलांना मारतो सुद्धा. हे ज्याचं त्यालाच माहीत आहे आणि हे घराघरातली कहाणी आहे. पण आपण खरंच काहीतरी वेगळं करू शकतो का? आणि हे मुलांना कसं समजत नाही तेच कळत नाही आपल्याला. मग जर ओरडून मारून आपण रडून त्यांना रडवूनही काहीही फरक पडत नाही आहे, तर मग अजून काहीतरी आपण वेगळं करू शकतो का हेच आपल्याला समजत नाही. यूट्यूबवरचे व्हिडिओ तर ऐकतो, पण वास्तवात आणि कृतीत आजमावू शकत नाही. कारण प्रत्यक्षात प्रत्येक घरात काय घडतं ना हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. तर जे आपण करू शकतो ना ते दुसरं कुणीही करू शकत नाही बरं, एवढं लक्षात ठेवा. कारण मुलं आपली आहेत, त्यांचे चांगले वाईट गुण आपल्यालाच माहीत आहेत. आपला मुलगा असो की मुलगी असो, ते कसा त्रास देते हेही आपल्यालाच माहीत आहे. पण आपले मुलं आपल्याला किती त्रास देतात याचा ढोल पिटत बसू नका. मग आपल्याच तोंडातून आपल्याच मुलासाठी नकारार्थी वाक्य निघतात. एवढं बोलून काही मिळतं का? तर नाही, नैराश्यच आपल्या पदरात पडतं. या उलट थोडं बसून कधी शांत त्याला जवळ घेतलंय का? आपल्या पिढीत आणि आपल्या पोरांच्या पिढीत साम्य आहे बरं, एवढं लक्षात ठेवा. पण रात्री झोपताना त्याच्या डोक्यावरून हात फिरवणं, त्यांना मोजक्या शब्दात 2च शब्द असे सांगा की त्यांना रात्रीच्या झोपताना सुद्धा त्यांच्या कानात ते गुंजावे. आपलं काम आहे, मुलं आपली आहेत, कितीही जोरानं बोलू देत, आपण थोडं शांत राहा. नाहीतर कित्येक घरांमध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत त्या मुलाला फक्त त्रासच असतो, चिडचिड असते. कधी आपण शांत बसून या गोष्टीचा विचार करतच नाही की त्याच्या डोक्यावर तर परिणाम होतच असेल ना या गोष्टींचा. एवढं लक्षात असू द्या. मग आपण आता वेगळं काही करू शकतो का? तर हो, करू शकतो. माझे हे काही 10 मुद्दे आहेत. जर तुम्ही अंमलात आणले तर खरोखर आपल्या मुलांवर परिणाम त्याचा चांगलाच होतो. ह्यात काही चांगल्या गोष्टी आपल्यासाठीही आहेत एक आई म्हणून आणि मुलासाठीही आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी मी स्वतः उपयोगात आणते. कारण मी पण माझ्या मुलांची तुलना दुसऱ्याशी करत होते, पण लक्षात आलं की दुसऱ्यात आणि माझ्यात मग काय फरक राहणार आहे. तर नाही, आपणच काहीतरी करू शकतो. तर माझ्या ह्या 10 गोष्टी नक्की ऐका आणि अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण आई म्हणून सगळंच करू शकतो आधी असा विश्वास स्वतःवर ठेवा. जन्म दिलाय ना आपण, आणि वाईट सवयी ज्या आपल्या मुलांना आहेत ना त्या आपल्याचमुळे लागल्या आहेत या गोष्टीचा स्वीकार करा. आपणच कुठंतरी दुर्लक्षित केलंय, सत्य या गोष्टीला स्वीकारा आणि फक्त त्यांच्या मनांना समजून घ्या. आणि जे कोणी एकत्र कुटुंबात राहत आहेत ना तर त्यांना आजी आजोबा लाड पुरवतात, त्याच्यामुळे सुद्धा मुलं थोडी त्रास देतात. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. पण मग आजी आजोबाचं प्रेमही तर तेवढंच मिळतं ना, ही गोष्ट विसरू नका. थोडं आपला कस लागतो, पण थोडं समजून घ्या. नंबर 2, रात्री झोपताना मुलांना थोडं जवळ घेऊन त्यांच्या मनांना समजून घ्या. शांत बसून त्यांच्याजवळ किंवा त्यांना शांत झोप लागली पाहिजे याची काळजी घ्या. नंबर 3, आपल्या मुलांसाठी आठवणीने रात्रीचे 4 ते 5 बदाम भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर त्याला ते खायला द्या. नुसतं भिजत घालून उपयोग नाही बरं, पण ते खाऊसुद्धा घाला दुसऱ्या दिवशी. नंबर 3, रात्रीचं ना एका तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा. आता तसंही तुम्ही तुळशीजवळ ठेवू शकता, आपल्या आराध्याजवळ ठेवू शकता किंवा तसं बाजूलाही रात्रीचं काढून ठेवू शकता. पण त्या पाण्यामध्ये आपले चांगले विचार टाका. या पाण्याला खूप महत्त्व आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. उगाच नाही आधीचे लोक पाणी शिंपडायचे चेहऱ्यावर किंवा देवाजवळचं पाणी पाजायला द्यायचे. मग आपण तर आई आहोत ना. एका ग्लासमध्ये पाणी रात्रीचं भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला ते प्यायला द्या. नंबर 4, आपल्या मुलांच्या सकाळपासून ते रात्रीपर्यंतच्या खाण्यावर लक्ष असू द्या. आपली मुलं काय खात आहेत, बाहेरचं खाण्यात तर त्यांच्या जास्त येत नाही आहे ना, तेलकट तुपकट, किंवा त्यांचा चिडचिडपणा कशाने वाढलाय हेही लक्ष असू द्या. सात्विक आहार देण्याचा प्रयत्न करा. नंबर 5, मोबाईल बघायचा आहे मुलांना तर बघू द्या ना, कारण ते आता व्यसन झालं आहे.
आपणच लावली आहे त्यांना मोबाईलची सवय. आपली मोबाईलची सवय जात नाही आहे, आपण उठल्याबरोबर मोबाईल बघतोय, मग मुलं कशी सोडणार आहेत? त्यांना तर आपल्या हातात मोबाईलच दिसतो ना. मग मुलांनी जर मोबाईल मागितला तर एकदम नाही म्हणू नका. त्यांना म्हणा देते, पण बेटा प्लीज लगेच परत कर असं म्हणा. थोडा तुम्हालाही त्रास होईल, त्यालाही त्रास होईल, पण थोडा थोडा देऊन कमी करा. पण तुम्ही जर म्हणत असाल अजिबातच देत नाही, तर असं करू नका. असं होणारही नाही. तुम्ही अजिबातच देत नाही म्हणाल तर तुम्ही फक्त 2च दिवस असं करू शकता. त्याच्यानंतर मुलं आपोआप घेतील आणि आपणही म्हणतो चा घे असं म्हणून सोडून देतो हा विषय. तर नाही, त्या पण एकदम थोडा थोडा. मुलंही आपल्याला समजून घेतात, हे आजमावून तर बघा. नंबर 6, खूप जास्त मस्ती करतायत मुलं तर करू द्या ना. या वयात मस्ती नाही करणार तर काय आपल्या वयाची मुलं झाल्यावर मस्ती करणार आहेत का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या मस्ती करण्यावरही लक्ष ठेवा. इजा नको व्हायला एवढी काळजी घ्या. नंबर 7, 2 किंवा 3 पेक्षा जास्त आपल्या घरात जर मुलं असतील ना, तर त्यांच्याच तोंडावर एकमेकांची तुलना करू नका. कारण मग हेच भांडणाचं आपल्याच घरात कारण ठरतं. आपल्या माघारी मी तुझ्याहून चांगला, माझ्या आईने आज लाड केला, मलाच आई चांगलं म्हणते, असं करून ते भांडतील. त्याचा त्रास आपल्यालाच होईल. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या तिघांच्याही गुणांचा आणि दोषांचा सारखं त्यांच्यासमोर मांडत चला की तुमचं काय चुकतंय, तुमचं काय बरोबर आहे. नंबर 8, मुलांची चूक झाली तर 4 चौघात ओरडू नका. आपल्यासाठी ते लहान आहेत आपली मुलं, पण मुलांना असं वाटतंय की आपण मोठं झालो आहे आणि आपण जर मुलाला ओरडलो तर त्यांचा इगो हर्ट होतो आणि हे आपल्याला बघण्यातही येतं. नंबर 8, माझी मुलं अशीच आहेत आणि तशीच आहेत असं कुणाजवळही बोलू नका. माझी मुलं खूप चांगली आहेत, त्यांच्या चांगल्या गोष्टी आठवा. फक्त बोलूच नका, तर हे मनापासून फील करा. कारण माझी मुलं खूप चांगली आहेत आणि मलाही पण तुलना करतो, मग बंडखोरांशीही करा ना. आपली मुलं आपल्यासाठी खरोखर चांगली आहेत, फक्त एवढंच लक्षात ठेवा. शेवटी एवढंच सांगेल, मुलांचं राहणं, खाणं, पिणं, दिवसभरात त्यांच्याशी आपण काय बोलतो, आपण त्यांच्या कानावर काय टाकतो, आपण घरात गोष्टी काय करतो, याची जडणघडण आपल्यावरच अवलंबून आहे. दुसऱ्यांचं बघून आपल्या घरात, आपल्या मुलांकडून, आपल्या माणसांकडून अपेक्षा करू नका. खरंच दुसऱ्यांच्या घरात नेमकं काय कसं चाललंय आपण डोळ्यांनी बघत नाही, पण वास्तवाचा आरसा जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपण कसं वागायला पाहिजे हे आपल्याला नक्कीच समजतं. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तींना नक्की पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटद्वारे तुमचं मत व्यक्त करा. तुम्ही संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.